अंबाजोगाई शहरामध्ये बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया आयोजित 5वा भव्य धम्म महोत्सव उद्या गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर होत आहे. या धम्म महोत्सवासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे तसंच राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा तसंच या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती या ठिकाणी आयोजक ॲडव्होकेट सुनील सौंदरमल, प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे तसंच दादाराव धाकडे यांनी दिली आहे. या धम्म महोत्सवाची जय्यत तयारी झालेली असून या ठिकाणी विविध कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये पार पडणार आहेत. तरी या धम्म महोत्सवामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. जय भीम. मी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल, कोषाध्यक्ष आहे बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया. उद्या 2 ऑक्टोबर धम्मपरिवर्तन दिनाच्या निमित्ताने 5वा धम्म महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे, महाराष्ट्र राज्याच्या नामदार माननीय मेघनादिदी बोर्डीकर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष माननीय राजकिशोरजी पापा मोदी, या अंबाजोगाईच्या शहरातील लोकप्रिय आमदार माननीय नमिताताई मुंदडा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील फेमस आणि लोकव्याख्यानकार माननीय प्राध्यापक विशाल गरड यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असे बदंत पय्यानंद थेरो, सातकर्णी नगर लातूर, त्याचबरोबर किल्लारीचे बदंत धम्मसार आणि इतर उमरग्याचे सुमंगल बदंत सुमंगल या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहासकार प्राध्यापक केशव वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. तर मी या निमित्ताने अंबाजोगाई आणि अंबाजोगाई परिसरातील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करेल की या ठिकाणी अतिशय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या लोकांचा या ठिकाणी पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. त्यांचं काही मौलिक त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तरी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. या कार्यक्रमाला येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर चौकामधून स्कूल बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्कूल बस सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि आफ्टरनून दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत बसची व्यवस्था आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मी करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. अंबाजोगाई परिसर आणि अंबाजोगाई शहर या गावामध्ये धम्म महोत्सव सुरू करावा असा निर्णय आम्ही 4 वर्षापूर्वी घेतला आणि पहिल्या वर्षी माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांना बोलावलं, दुसऱ्या वर्षी संगराज्य रुपोते साहेबांना बोलावलं, तिसऱ्या वर्षी प्राध्यापक सुकुमार कांबळे ज्याने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि ही चळवळ पुढे घेऊन जात आहेत त्यांना आम्ही बोलावलं. चौथ्या वर्षी आमच्या परभणीच्या खासदार आणि राज्यसभेवरच्या खासदार फौजिया खान मॅडम यांना आम्ही बोलावलं आणि यावर्षी आपल्या बीडचे लोकप्रिय खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. मेघनादिदी बोर्डीकर या राज्यमंत्री आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आमच्या लाडक्या आमदार यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे. हे सर्व पाहुणे उद्या उपस्थित राहणार आहेत. या परिसरामध्ये धम्माची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे अध्यक्ष माननीय DG धाकडे सर, आमचे कोषाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल आणि एकूणच आमची सर्व टीम यासाठी गेल्या 4 वर्षापासून कष्ट घेते आहे आणि आम्ही निर्णय घेतला आहे, संकल्प केला आहे की हा धम्म महोत्सव चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहील. आम्ही असू नसू परंतु आमच्या पुढची पिढी हा धम्म महोत्सव भरवतच राहील. यावर्षी
माननीय खासदार साहेब आहेत, माननीय राज्यमंत्री आहेत, वक्ते म्हणून मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते विशाल गरड आहेत, नंदकिशोरजी मुंदडा आहेत, पापा मोदी आहेत, नरेंद्रजी काळे आहेत, चंद्रशेखरजी वडमारे आहेत, अंजलीताई आहेत, सुधाताई आहेत, भाऊसाहेब राठोड आमचे सरपंच ते आहेत, नितीन शिंदे आहेत. हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आम्ही यावर्षी नवीन निर्णय घेतला की राज्य पातळीवरील पुरस्कार द्यायचा आणि हा पुरस्कार देताना आम्ही त्याच्यामध्ये प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड, प्राचार्य डॉक्टर सिद्धोधन कांबळे, प्रोफेसर भीमराव खाडे, राजेश घोडे, राजेंद्र डोंगरे, लखन परळीकर, मनीषा हजारे, संग्राम धनवे, पंकज भटकर आणि संतोष बाप्पा शिरसट या 11 जणांना आम्ही राज्य पातळीवरचा पुरस्कार देणार आहोत. यांना पुरस्कार का दिला उद्या आम्ही ते सविस्तर सांगणार आहोत. पहिलं सत्र संपल्यानंतर आम्ही धम्मदेशना ठेवलेली आहे. बदंत पय्यानंद थेरो, बदंत धम्मसार आणि बदंत सुमंगल यांचं धम्मप्रवचन होणार आहे. आणि 4थ्या सत्रामध्ये या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. केशव वाघमारे हे प्रमुख पाहुणे आहेत आणि आपले आमदार या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. त्यामध्ये करुणा कांबळे किनगाववरून येणार आहेत. त्याचबरोबर मच्छिंद्र जोगदंड उपस्थित राहणार आहेत, केशव वाघमारे उपस्थित राहणार आहेत आणि या शहरातील सर्व पक्षाची मंडळी आम्ही निमंत्रित केलेली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना आणि बौद्ध महासभेच्याही सर्व लोकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ते सर्वजण उपस्थित राहणार आहेत. आमच्याबरोबर आमचे अध्यक्ष आहेत, आमच्याबरोबर माननीय ॲडव्होकेट सुनीलजी आहेत, MH शंकर वाघमारे आहेत, राजेंद्र घोडके आहेत, शिवाजीराव मांदळे आहेत, संतोष बनसोडे आहेत, अशोक भोजने आहेत, विजयानंद बलाड्डे आहेत, गुलाबराव शिरसट आहेत, उत्तमराव डोंगरे आहेत. ही सगळी मंडळी गेल्या 4-5 वर्षापासून आमच्याबरोबर आहे. आम्ही सगळे मिळून काम करतो आहोत आणि त्यामुळे हा धम्म महोत्सव अतिशय यशस्वी होईल याबद्दल आम्हाला प्रचंड विश्वास आहे. हा महोत्सव केवळ बौद्ध उपासक उपासिकांचा नव्हे तर छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊपर्यंत ही जी प्रबोधनाची परंपरा आहे या परंपरेतील सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तेही उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव अंबाजोगाईचा महोत्सव व्हावा अशा प्रकारची आमची इच्छा आहे. म्हणून आमचे अध्यक्ष प्राध्यापक DG दाखले सर, आमचे कोषाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल साहेब, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी काम करत आहोत. तुम्ही हा सगळा परिसर बघत असाल की या ठिकाणी आम्हाला सभागृह देण्यात आलेलं आहे. आमदार फंडातून, खासदार फंडातून काही मिळेल अशी उद्या अपेक्षा आहे. याशिवाय या परिसराचा विकास आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वशांती महाविहार, लुंबिनी पार्क, मांडवा रोड या नावाने आम्ही हा परिसर सगळा विकसित करणार आहोत. आम्ही लोकांना विनंती करू की पैसा तर मिळेल परंतु सर्व माणसांनी या परिसरामध्ये आलं पाहिजे. इथं मेडिटेशन सेंटर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये यावं, बसावं, थांबावं आणि पंचशील इथं व्हावं अशा प्रकारची इच्छा आमच्या संयोजन समितीची आहे. बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीयकृत संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जातो आणि या राष्ट्रीयकृत संस्थेची शाखा अंबाजोगाईमध्ये आम्ही सुरू केली आणि त्यामुळे हा महोत्सव खूप चांगल्या रीतीनं यशस्वी होत आहे. यापुढेही होत राहील असं वाटतं. धन्यवाद. जय भीम.